तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, मात्र त्याच बरोबर सुरुवात झालेली आहे हिंदी भाषेवरून घमासांसाठी। राज ठाकरेंच्या मनसेनं यावरून आव्हान सुद्धा दिलं आहे। पाहूया त्याविषयीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। काही राष्ट्रीय भाषा नव्हे, तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय? सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, आजच ठेचायला पाहिजे। पुस्तक छपाई बंद। तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। हिंदी भाषा आम्हाला येते, उत्तम प्रकारे येते, आम्हाला शिकवण्याची गरजच नाही। हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे। राज्यातील मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये तिसरी भाषा शिकण्याच्या सरकारच्या निर्णयावर राज ठाकरेंनी कडाडून प्रहार केला। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, मग तिसरी भाषा थोपवण्याचे प्रयत्न का केले जात आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी केला। गुजरातमध्ये जर हिंदी भाषेची शक्ती नाही तर महाराष्ट्रात का, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारला आंदोलनाचा इशारा देत खुलं आव्हान दिलं। दरम्यान IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायला लागू नये म्हणून ही सक्ती असल्याची जोरदार टीका राज ठाकरेंनी केली। तर या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी यापूर्वी दिलेली 2 पत्र वाचून दाखवली। त्यासोबतच त्यांनी नवीन पत्र ही वाचून दाखवलं। हे पत्र त्यांनी राज्यातील शाळांमधल्या मुख्याध्यापकांना लिहिलंय। शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा शिकवू नये असं आवाहन त्यांनी केलंय। राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे। तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती, जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचं तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते, त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल। तुम्ही हे का लादता आहात आणि कशासाठी लादतात, ह्याच्या मागचं काय कारण आहे? पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही। मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे। प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू। तर शासन निर्णयाला होत असलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठीला वैश्विक भाषा, ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये। तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलं आहे, कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल, ते मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत। कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल। सन्माननीय श्री राज ठाकरेंचा आग्रह आहे की 2च भाषा ठेवा। मला असं वाटतं की केंद्र सरकारने NEPच्या माध्यमातून 3 भाषेचं सूत्र, आणि हे काही NEP केवळ केंद्र सरकारने तयार केली नाही, देशभरातल्या एक्सपर्ट्सनी बसून NEP तयार केली। ती करत असताना कॉग्निटिव्ह पॉवर माइंडची किंवा मुलांचं मस्तिष्क कसं डेव्हलप होतं, त्याच्यामध्ये त्याची सायकोलॉजी काय, अशा सायंटिफिक गोष्टीचा विचार केल्यानंतर मग हे धोरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। हे धोरण तयार करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास 3 वर्ष चर्चा झालेल्या आहेत, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर 3 भाषांचं सूत्र आपण स्वीकारले।
तर मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर राज ठाकरेंनी पत्रक काढत त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि काही सवाल सुद्धा उपस्थित केले. नेमकं काय म्हणतात राज ठाकरे आपण बघूयात. मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरचं हे पत्रक आहे. विषय पहिली इयत्तेला हिंदी शिकवण्याचं चाललाय. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण आत्ताच एका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की राष्ट्रीय शिक्षण धोरणात 3 भाषा सूत्र घेतल्यामुळं आपल्याला ते स्वीकारावं लागेल, म्हणून पहिलीला 3री भाषा शिकवावी लागेल. सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतोय. त्यातील पान क्रमांक 13 आणि 14 कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. पान 13 मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अगदी सुरुवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्य शिकवावीत आणि इयत्ता 3री नंतर दुसरी भाषा शिकवावी. पान 14 मध्ये असं म्हटलेलं आहे की 3 भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही. पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटलेलं आहे, कृपया सांगावा, असा सवाल राज ठाकरेंनी आता उपस्थित केलाय. तर सरकारच्या या भाषेविषयीच्या निर्णयाविषयी पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया. तर आज जर मुलांचा विचार केला तर मुलांना कुठलीही एक भाषा ही चांगल्या प्रकारे येत नाहीये. मुलांना ना मराठी व्यवस्थित बोलता येतं, ना मुलांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येतं. ह्या 2 गोष्टी असताना फक्त 3ऱ्या एका भाषेचा कंपल्शन करायचं आणि कुठेतरी या सगळ्याचं प्रेशर मुलांवरती नक्की किती प्रमाणात पडतंय त्याचा खरं सरकार विचारच करत नाही. नुसतं सायकोलॉजी म्हणतंय, पण खऱ्या अर्थाने आता सध्या सरकारला ना सायकोलॉजी शिकण्याची गरज आलेली आहे. हिंदी ही सक्ती करण्याचा त्याचं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हे त्यांच्या राजकारणाचा भाग असू शकतो, पण त्यांचं राजकारण त्यांनी आमच्या मुलांवर थोपवून आमच्या मुलांच्या जे मानसिकता आहे शिक्षण घेण्याची, ती शिक्षण घेण्याच्या मानसिकतेवर त्या गोष्टीचा आघात होतोय असं मला पर्सनली वाटतंय. मुलांना ऍक्च्युअली हिंदी येते. मुलं आज फिल्मी स्टाईल बघताय, डिजिटल लाईफ जगताय, यामध्ये कंपल्सरी हिंदी भाषेचा वापर होतो. त्या तिथे मराठी भाषेला कुठेही गणतीमध्ये धरलं जात नाही आणि मग तुम्ही अजून बर्डन टाकताय मुलांना. मराठी तर आलंच पाहिजे. बरोबर, इंग्लिशची गरज झाली, ही काळाची गरज आहे. ही आपली गरज नसून ही काळाची गरज आहे इंग्लिश. आणि मग तुम्ही त्याच्यासाठी हिंदी सक्ती करणं हा चुकीचा पर्याय. हिंदी ओव्हरऑल स्कूलमध्ये सगळ्या मुलांना येते, बोलता येते, ती लिहिता येणंच पाहिजे, याचं कंपल्शन नाहीये. आणि जर सगळे म्हणजे राज्य सरकार किंवा हा जो अजेंडा निघालाय की हिंदी सक्तीचं असावं, तर तसं जर असेल की वाटत असेल की नाही आमच्या मुलांना, तर आम्ही आमच्या मुलांना तसे क्लासेस लावू किंवा तसे आम्ही त्यांना शिक्षण प्रोव्हाइड करू. पण ती स्कूलमध्येच कंपल्सरी असावी हे खरंच चुकीचं आहे, कारण त्यांच्यावर ऑलरेडी खूप सारा अभ्यासांचा, स्टडीजचा लोड आहे. तर सरकारच्या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसलेले आहेत. मुंबईमध्ये हिंदी पुस्तकांचं पहिलं आणि शेवटचं पान चाळून पुस्तक फाडत मनसैनिकांनी आपला निषेध नोंदवला. तर पुण्यामध्ये बालभारती इमारतीसमोर आंदोलन केलं आहे आणि हिंदी भाषेची छापलेली पुस्तकं वितरित करू देणार नाही असा इशारा मनसैनिकांनी दिला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दादरच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेला सुद्धा हिंदी शिक्षणाबाबतचं पत्र देण्यात आलंय. तर आपण ही 3 दृश्य बघू शकतो. एकीकडे राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली होती, इशारा दिलेला होता, त्याचबरोबर त्याच्यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलंय, पण तरीही राज ठाकरेंचं समाधान झाल्याचं दिसत नाहीये. त्यांनी पुन्हा काही सवाल उपस्थित केले आणि अशात आता जेव्हा 3री भाषा ही ऐच्छिक असल्याचं सांगितलं जाते, पण तरी सुद्धा जर 20 पेक्षा जास्त मुलांनी एका भाषेची मागणी केली तर त्याला शिक्षक दिले जाईल असंही सांगण्यात आलंय. आणि या पार्श्वभूमीवर मनसैनिक मात्र आक्रमक पद्धतीनं आंदोलन करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये पहिलं आणि शेवटचं पान हिंदी भाषेच्या पुस्तकाचा जाळून निषेध केलाय. पुण्यामध्येही निषेध करण्यात आला आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये दुसरीकडे किल्लेदार यांनी एका शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र दिलंय.